तो हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही बघू शकता की आपली बहीण आहे, हे अशी लपते आहे. हे हाय कर पब्लिकला, कर की बघ तर इकडं. शर्मा गई बेचारे. तर भावांनो, तुम्हाला मी आज जाणार आहे आपल्या मित्राकडे, सायबरसातकडे, जाऊन थोडी गप्पा गोष्टी करूया. ठीक आहे. मी काय सांगतो मित्रांनो, कारण आजकालच्या जमान्यात 2025मध्ये सोशल मीडियाची पॉवर एवढी आहे की तुम्ही सोशल मीडियाचा फायदा घ्या. जर तुम्हाला आयुष्यात खरंच काहीतरी करायचं असेल तर. काय भाव, काय म्हणतोस तू? आजकाल यूट्यूब आणि इंस्टा पण आहे फेमस, पण जास्त फोकस आपण आपल्या आयडिया टाळलेलं पाहिजे. नंतर प्लस आणि आपलं म्हणजे चार माणसात गेली की घाबरून नाही आपण, आहे की नाही सांगा. आणि मेन गोष्ट तर भावांनो, काहीतरी करायचं म्हणल्यावर तुम्हाला काहीतरी खोवावं लागत. म्हणजे कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, वो तो सही है. जब तक तुम कुछ खोओगे नहीं, तब तक कुछ तुम्हें कुछ भी नहीं मिलेगा. हाँ, इतना बस. मैं मेरे इंस्टाग्राम रील्स फीड पे दो दिन से, म्हणजे 2 दिवसापासून कंटिन्यू सौरव जोशीचे व्हिडिओ येतात. काय माहिती 2 दिवसापासून सौरव जोशीचे व्हिडिओ येतात. मी व्लॉग्स पण करायचो बरं. काय ते मी इंस्टावरमध्ये मिनी व्लॉग व्हायचे. मग माझ्याकडे साधा मोबाईल असल्यामुळं मग तेवढे व्ह्यूज जात नव्हते, त्यामुळे मी ते बंद केलं. बंद करून 1-2 महिना मी मग पुण्याला गेलो. पुण्याहून मग मी आता जस्ट आलो दिवाळीमध्ये. 1 हप्ता 6-7 दिवस झालं मला येऊन. सांगायचं तत्पर एवढंच आहे की भावनो, काहीतरी करायचं म्हणलं घरातलं कोणी साथ देत नाही तुम्हाला. तुम्हाला स्वतः मोटिवेट होऊन स्वतः काहीतरी करायचं आपलं, तरच काहीतरी होऊ शकतं. एवढंच सांगायचं मला तुम्हाला. आम्ही आपले पाहुणे ते नातेवाईक तरी होते, पण नाही काय म्हणतील तसं झाट विचार करायचा नाही आपण. आणि तुझं नाव काय ह्याच्यामध्ये सांग जरा व्हिडिओमध्ये. ह्याच्यामध्ये सांग. तुझं वय काय? वय काय? ते आता 2 आले होते माझे रील्स बघायला. त्यांचं वय असेल 10-12 वर्षाच्या वगैरे. अरे रे रे, कमी इकडे रे. किती वर्षाचा आहे? किती वर्षाचा आहे? 14. होय, मी 15. हे 15 आणि हे बघा किती 14. 1 वर्षाचा गॅप आहे. त्याच्या तोंडात काय बघा तुम्ही. काय खाल्लं रे? हा का माझ्या तोंडात काय? अंडा. माझ्या तोंडात हे आहे बघा. काय राजू? हो नाही हो, AI न बनलेला आहे बघा व्हिडिओ. हे आहे ना म्हणलेलं आहे म्हण. बरं, तर तुम्हाला मी आता काय सांगितलं वय किती आहे? तिच्या आधी मी काय सांगितलं? आतापासूनच कामाला लागा, रील्स बनवा, ब्लॉग करा. म्हणजे मी यांना चांगली गोष्टी सांगितलं, कुठल्या वाईट गोष्टी सांगितलं नाही बरं का. सांग रे काही काय सांगितलं मी. कारण ह्यांचं वय आत्तापासूनच. एक हाय इंस्टाग्राम आहे शंभू म्हणून. शंभूची व्हिडिओ बघता तुम्ही? शंभू तिच्यापासून काहीतरी मोटिवेशन घ्यायला पाहिजे. शंभू ह्या वयात त्यानं एवढी फेम कमवून बसलंय की त्यानं जर 17, 18, 19, 20 वयापर्यंत गेलं तर त्याला कुठं काम करायची गरज नाही. कबीर तुझ्यावरच आहे कबीर. त्यानं यूट्यूबची कमाई जर तुला माहीत जर नसली तर एकदा सर्च करून बघ. आता बघा, साधे मोबाईल घ्या आणि तुम्हाला काय स्टार्टिंगलाच तुम्हाला काय आयफोन घेऊन देत नाही पण. आयफोन तुम्हाला स्वतःहून काम करून घ्यावं लागत. काय तर करा आतापासूनच. आता माझं बाप मला आता घेऊन देऊ शकता आयफोन, पण नाही आपल्याला. पण ह्याला घ्यायचं आणि ह्याला तर स्वतःच्या कष्टावर घ्यायचा. आता येईल थोड्या दिवसात, कमिंग सून आहे. आता हाच जर व्हिडिओ जर समजा 10 वर्षानं जर तुम्ही 10 वर्षाच्या नंतर जर मी टाकलो कुठं, तर ह्यानं कुठं राहते काय माहीत, त्यानं कुठं राहते काय माहीत. ह्यानं कुठं राहू शकते माहिती नाही, मी कुठं राहू शकते माहिती नाही, ह्यानं मी कुठं राहू शकता हे तुमचं जर प्रेम माझ्यावर असलं तर मी तर मग टॉपलाच राहू शकता. एवढं तर मला माहीत आहे. मग ह्याने जर तुम्ही आतापासून जर स्टार्टिंग केलं रील्स बघायला तर लय पुढे जाता तुम्ही. म्हणजे भावना विचार करा, त्यावेळेस ते प्लॉट 15 वर्षाच्या खाली 6 लाखाला आहे. वाटत नाही कसं महाग असेल ना रे. महाग म्हणजे टोटल अमाऊंट काय 15 लाख धरा, 15-16 लाख काहीतरी. त्यावेळेस त्याच्या पप्पाची तिथे ओळखी असेल, त्यांचं नाव होतं मुंबईमध्ये, त्यांच्या एरियामध्ये. आम्हाला मुंबईमध्ये कॉन्ट्रॅक्टर होते आम्ही. हां, त्यावेळेस त्यांच्या
आपल्यासोबत भावना आता मला व्हिडिओ करण्यासाठी नीट क्लिअर मोबाईल नाही. म्हणजे जोपर्यंत माझ्याकडे चांगला मोबाईल येत नाही म्हणजे तोपर्यंत मला काहीतरी काम करायचं आहे. मला वडिलांना म्हटलं की मला असं व्लॉगिंग चालू करायचं आहे, मला इन्स्टाला रील्स करायचं आहे. आणि मग वडील म्हणत होते की काहीतरी शिक वगैरे, कुठतरी गव्हर्मेंट जॉब कर असं म्हणत होते. कारण मला ते नॉर्मल लाईफ तर जगायचं नाही भावना, खरं सांगतो तुम्हाला. हे कसं आतापर्यंत सगळे नॉर्मल लाईफ जगत आलं, तर आपल्याला काहीतरी मोठं करायचं म्हणजे सगळ्यात हटके आपल्याला काहीतरी करायचं. म्हणजे ज्या गावात आपण राहतो, ज्या गलीत आपण राहतो, त्यांना आपली काहीच कदर नाही. ते सगळं आपल्याला कसं म्हणजे आता एक उदाहरण देतो. माझ्या साईडला एक आहे, तर त्यांची मुलं इथं नाहीत सध्या, ते बाहेर आहेत. मग ते माझ्या मम्मीला म्हणतो की तुमचा मुलगा असा आहे तसा आहे XYZ. आणि तो मम्मीला म्हणतो की त्याने आहेत ना, त्याने त्यांचं जाऊ दे सोड, तो आपला विचार करा, आपण मस्त आहो ना बस. त्याने कसं आता त्यामुळे त्यांचे मुलं थोडं हुशार आहेत. म्हणजे त्यांचं कसं अभ्यासामध्ये फोकस आहे, म्हणजे त्यांना कळतं सगळं, इंटरेस्ट आहे. म्हणजे आता ह्या बोटाची पाचही बोटं सारखे असतात का मला सांगा तुम्ही? एकसारखे नसतात. हा हे बघा, एक जण खाली आहे, एक जण वरी आहे, सगळ्याजण एक जण टॉपला आहे, एक जण म्हणजे असं पाचही बोटं सारखे नसतात. मला एवढं सांगायचं आहे. म्हणजे कुणाला कशात कला राहते, म्हणजे कुणाची कशात आवड राहते, तर कुणाची कशात आवड राहते. आता ह्याचे पप्पा, तुझी स्टोरी सांग ना, म्हणजे स्टार्टिंग बसून तुम्ही म्हणजे स्टार्टिंग बसून बघ. तुझे पप्पा कुठं राहत होते, कसं म्हणजे इथपर्यंत कसं आलं तुम्ही. म्हणजे आज ह्यांची हे कार आहे, मी ज्या कारमध्ये बसला का नाही, ही जी कार आहे ते महाग एक स्कूटी आहे, अजून एक होंडा शाईन आहे. पुण्यामध्ये 4 मजली घर आहे. हे तर इथं हे महागलचं पण घर ह्याचंच होता, कारण हे विकली आहेत. इथं 2 मजली घर आता सध्या रेडी आहे परत. आणि भरपूर म्हणजे सांगण्यासारखी गोष्टी नाहीत ते, आणि सांगू पण शकत नाही मी एवढं. म्हणजे हिच्या पप्पाने साम्राज्य एवढे बनवून ठेवले आहेत. हो, तू थोडं म्हणजे ह्याला पब्लिकला सांग की तुझे वडील कुठल्या कंडिशनमधून आले आहेत, म्हणजे कसं म्हणजे हे सांगतो. एक मिनटं. नातेवाईक एवढे म्हणजे सांगतो तुम्हाला, नातेवाईक एवढे जळके असतात ना, म्हणजे आपल्या फॅमिलीवर काय बीतते. म्हणजे आपला बाप आपल्या म्हणजे आत्या म्हणजे त्यांच्या बहिणीसाठी किती काय करतो, त्यांना काहीच कदर नसते, कदर काहीच नसते त्यांना. मग सांगतो तर भाऊ, सांग तुझ्या आता काय ते. माझी वडील आधी मिस्त्री होते. मिस्त्री आधी मिस्त्रीचं काम करायचं. तर मिस्त्री म्हणल्यावर आता आपलं मिस्त्री तर तुम्हाला माहिती असेल गाईस. मग हळूहळू नंतर कॉन्ट्रॅक्टर झाल्यावर मग नंतर कामं घ्यायला लागले. आधी आम्ही इथं नव्हतो उमरग्यात, आधी आम्ही आपल्याला होतो मुंबईला होतो. आधी मुंबईमध्ये आमचं बारीक घर होतं पत्र्याचं. लोक आमच्यावर हे करायचे. आता जळणार आहे तर हे होणारच. आता एवढं मोठा कॉन्ट्रॅक्टर म्हणजे बघा, म्हणजे कुठलीही गोष्ट करताना म्हणजे सध्या नॉर्मली चालू केलं मी पण सध्या. म्हणजे माझे मग कॉन्ट्रॅक्टर आहेस तू आणि घर असलं. मग नंतर वडील सेक्टर 3 ऐरोलीमध्ये, मुंबईला ऐरोलीमध्ये म्हणजे पत्र्याचंच घर घेतलं. इथं आम्ही 4 मजले बांधलो. हे आहे सध्या अजून घरं. इथं आमचे रेंट येते आम्हाला इथं. म्हणजे आम्ही इथं गेलो. मग नंतर आमचे जवळचेच पप्पाचे म्हणजे माझे अंकल लोक जरा आमच्यावर हे झाले. म्हणजे थोडं प्रॉपर्टी बघून आता लोक तर आजकालच्या माहितीच आहेत कसे आहेत. 100%. मग नंतर आम्ही जरा तिथली जरा आमचं म्हणजे आम्हाला अडचण होती म्हणून इकडं आले आम्ही उमरग्याला. म्हणजे अडचण कोणामुळे म्हणजे ह्यांच्या नातेवाईकांमुळे ह्यांना अडचण होती. म्हणजे ह्यांना त्या अडचण नको आहे विषय. म्हणून इथं आमची हे होती, आमची घर होत म्हणजे आपलं खुल्ला हे होतं, प्लॉट होता. इथं आम्ही घर बनलो. आता वडील कॉन्ट्रॅक्टर म्हणले सगळी येत राहायचे, नॉलेज आयडिया सगळं आहे. म्हणजे बघा, आधी म्हणजे ते पत्र्याच्या घरावर राहिले, पत्र्याच्या घरात राहिले, वर म्हणतोय पत्र्याच्या घरात राहिले. त्याच्यानंतर त्याने काहीतरी कोशिश केल्यानंतर काहीतरी त्यावेळेस ते प्लॉट असेल कितीला असेल अंदाजा, त्यावेळेस ते प्लॉट असा लाखाला विचार करा. पुण्यात प्लॉट असला म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. मुंबईत प्लॉट असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. त्यावेळेस किती वर्षाखाली, 6-10 वर्षाखाली, 7-8-9 वर्ष, 10 वर्ष झालं ना, 15 वर्ष झालं, 15-16 वर्ष बघा. म्हणजे 15 वर्षाखाली ते प्लॉट घेतले होते आणि 6 लाखाला मुंबईमध्ये. मला वाटत नाही की एवढं स्वस्त असेल ते. आम्ही मुंबईमध्ये माझे वडील कॉन्ट्रॅक्टर होते. आम्ही वडिलांनाच केलं एवढं हे. म्हणजे आता टाईम कधी खराब बी राहते, कधी चांगलं बी राहते.
जे होते की चिकले होते म्हणल्याने. जर माझा व्लॉग जर असं घरी बसून जर तुम्ही बघत असाल, खास करून माझ्या मी 17 वर्षाचा आहे भावनो, 17, 18, 19 वयाचे जर मुलं बघत असतील तर त्यांना मी एकच मॅसेज देतो की भावनो काहीतरी आयुष्यात करा, कारण सोशल मीडियाची पॉवर इतकी आहे ना काय सांगता